प्रभाग 20चा नंदनवन करीत प्रभागातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारे प्रभाग 20चे कार्यसम्राट माजी नगरसेवक योगेंद्रदादा थोरात यांनी सांगलीतील प्रभाग 15 मधून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे। प्रभाग 15चा प्रभाग 20 प्रमाणे विकास करण्याचा मनोदय बाळगून योगेंद्रदादा थोरात यांनी प्रभाग 15 मधून आपल्या तयारीला सुरुवात केली आहे। याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारच्या बांधकाम कामगार योजनेचा प्रभाग 15 मधील 250हून अधिक लोकांना योगेंद्र थोरात यांनी लाभ मिळवून दिला। यावेळी शान ए हिंद हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात कामगार योजनेच्या साहित्य पेटीचं वाटप आज योगेंद्रदादा थोरात यांच्या हस्ते करण्यात आलं। सामाजिक कार्यकर्ता रिजवाना शेख आणि शिरीन शिरोळकर यांच्या माध्यमातून प्रभाग 15 मधील 250 बांधकाम नोंदित कामगारांना बांधकाम कामगार योजनेचं साहित्य वाटप करीत योगेंद्रदादा थोरात यांनी प्रभाग 15 मध्ये राजकीय एंट्री केली आहे। प्रभाग 20 प्रमाणेच प्रभाग 15 मधील ही नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचं लक्ष्य योगेंद्रदादा थोरात यांनी व्यक्त केलं। यापुढे प्रभाग 15 मध्ये रस्ते, पाणी, गटार तसेच नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं योगेंद्रदादा थोरात यांनी सांगितलं। तर प्रभाग 15 मधील महिला लाभार्थ्यांनी योगेंद्रदादा थोरात यांच्या भूमिकेचं स्वागत करत त्यांनी महिला कामगारांसाठी केलेल्या उपक्रमाचं कौतुक केलं। यावेळी प्रभाग 15 मधील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण याआधी पाहिलेलंच आहे की मिरजमध्ये प्रभाग 20 मध्ये तसेच संपूर्ण मिरजमध्ये मी आणि आमच्या भगिनी जे आहेत रिजवाना शेख यांनी जवळजवळ 7,500 लोकांना आम्ही बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे। जवळजवळ 4,500-5 हजार मुलांना स्कॉलरशिप मिळालेली आहे। मुलींची लग्न या माध्यमातून झाले, लोकांना घराला पैसे आलेले आहेत। बऱ्याच अशा गोष्टी आहेत की डिलिव्हरीपासून सगळ्या गोष्टींसाठी बांधकाम कामगार योजनेतून आपल्याला सगळ्यांना सहाय्य मिळालेलं आहे। तर ह्याची सुरुवात आम्ही आता इथं प्रभाग 15 पासून करत आहोत। आमची शिरीन शिरोळकर जी आहे, आमच्यात भागातली मुलगी आहे, आज ती इथं काम करत आहे आणि आज तिच्या माध्यमातून जवळजवळ 250 ते 300 लोकांना हा लाभ आम्ही मिळवून देत आहे। भांडी आणि पेटी तर त्यांना आज मिळणारच आहेत। भविष्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा आम्ही स्कॉलरशिपची व्यवस्था केल्याशिवाय थांबणार नाही। आणि जसं आम्ही मिरजमध्ये प्रभागामध्ये रस्ता, गटार, पाणी, हॉस्पिटल, शाळा याचा विकास केला, त्याचप्रमाणे प्रभाग 20 मध्ये असू द्या, सांगलीमध्ये असू द्या, आता आम्ही शासकीय योजनांच्या माध्यमातून लोकांची कोणतीच कामं ठेवणार नाही हे मी आश्वस्त करतो। नमस्ते, माझं नाव शिरीन वसीम शिरोळकर। प्रभाग नंबर 20 मध्ये योगेंद्रदादा थोरात, रिजवाना भाभी यांच्यापासून मला एवढं खूप शिकायला मिळालं की ज्या तिने काम केलं गोरगरिबासाठी पूर्णपणे मला सांगलीमध्ये कामगार कार्ड जे आहेत कार्ड करून मी सगळ्यांनी लाभ घरपोच, भांडी वाटप, पेटी, त्यांचं स्कॉलरशिप या दादामुळे आणि रिजवाना मॅडममुळे खूप मला शिकायला काहीतरी मिळालं। आज मी सांगलीमध्ये जास्तीत जास्त भांडे वाटप, घरपोच त्यांच्यासाठी खूप मी प्रयत्न केले, अजून पण करणार। दादाचं खूप म्हणजे अभिमान आहे। दादासाठी जे काही शिकल्यात आम्ही, दादानं आम्हाला शिकवल्यात तीच मी एंडपर्यंत असं पूर्ण दादाचं सगळं शिकून मी पूर्णपणे हे करणार। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।